नमस्कार. आज आपण फ्रोझन चिकन आणि फ्रेश चिकन ह्या दोन विषयाबद्दल बोलणार आहोत. की बऱ्यापैकी बघतो की आज आळशी लोक दुकानदारी जे फ्रोझन चिकनवरती चाललेले की बरेच कुठेतरी एखाद्या फॅक्टरीमध्ये त्या चिकनला कट केलं जातं, त्याच्यावरती अनेक प्रकारच्या केमिकल प्रक्रिया केल्या जातात, ज्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह वापरून त्या चिकनचं लाईफ वाढवायचा प्रयत्न केला जातो. पण तुम्हाला माहिती का, ते लाईफ वाढवलेलं चिकन तुमचं लाईफ खराब करणारे नाही. पण आपण काय झालंय, 18 तास काम करतो, पण आपण स्वतःसाठी ना 1 तास देऊ शकत नाही. माझ्याकडे रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर बरेच कस्टमर ना आणा लवकर, म्हणजे अशी गडबड करतात आणि वेळ लागतो तुमच्याकडे. असंच याच्यात कारण असं आहे की आम्ही ज्या पद्धतीने फ्रेश चिकन आणतो त्याला व्यवस्थितरित्या क्लीन केलं जातं आणि नंतरच त्याची प्रोसेस बनवली जाते. फ्रेश चिकनमध्ये जे काही तुम्हाला प्रोटीन मिळतात हे फ्रोझन चिकनमध्ये मिळतंय का? नाही. तुम्हाला माहिती का, फ्रोझन केलेलं चिकन किती महिन्यापूर्वी बनवलेलं आहे त्याचा टाईम माहीत नाही. आणि त्याचं प्रत्येक गोष्टीला एक सेल्फ लाईफ होईल, तर ते सेल्फ लाईफ त्याच्यात जिवंत राहिलंय का? नाही. मग मी म्हणतो, आपण एवढं कमवून एवढ्या सगळ्या गोष्टी करून आपण आपल्या आरोग्याशी का खेळतो? त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठलंही फ्रोझन प्रिझर्वेटिव्ह केलेलं अन्न खाऊ नये, अशी माझी अपेक्षा. धन्यवाद.